नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। सरकारी नोकरी कार्यकारी पदासाठी कायमस्वरूपी भरती निघालेली आहे। 2026 ही भरती आहे। पगार इथे 24,900 ते 50,500 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। जागा इथे 120 जागांसाठी भरती होणार आहे। वय इथे 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। महाराष्ट्रातच पेपर होणार आहे, लगेचच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये माहिती पाहूया। BSNL मध्ये सरकारी भरती निघालेली आहे। परमनंट जॉब असून 2026 ही भरती आहे। सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी यांच्यासाठी इथे भरती होणार आहे। 120 जागांसाठी इथे भरती होणार आहे। तुम्हाला अर्ज करण्याचा कालावधी बघा, 7 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क इथे जनरल OBC EWS साठी 2,500 रुपये आणि SC ST PWD यांच्यासाठी 1,250 रुपये इथे तुम्हाला अर्ज फी असणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे बघा 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। SC ST यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात येणार आहे। OBC साठी 3 वर्षाची सवलत इथे मिळणार आहे। इथे वेतन 24,900 ते 87,900 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। निवड प्रक्रिया रिटन एक्झामद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता BTech असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, BSNL भारत संचार निगम लिमिटेड अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। बघा, ही 2026 ची इथे जाहिरात आलेली आहे। सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी आणि डायरेक्ट रिक्वायरमेंट इथे आलेली आहे। त्यामध्ये आपण बघा संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत। इम्पॉर्टंट डेट दिलेला आहे। स्टार्ट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून होणार आहे? 5/2/2026 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन एंड डेट बघा 7/3/2026 पर्यंत इथे अर्ज भरता येणार आहे। त्यानंतर एडिटिंग टाइम पिरियड बघा 8/3/2026 पर्यंत तुम्ही इथे एडिटिंग करू शकता। त्यानंतर ॲप्लिकेशन एडिटिंग पिरियड्स बघा 15/3/2026 पर्यंत तुम्ही इथे एडिटिंग करू शकता। त्यानंतर टाइम ऑफ एक्झामिनेशन बघा 29/3/2026 पर्यंत तुम्ही इथे एक्झामची डेट येणार आहे। टेंटेटिव्ह डेट आहे, यामध्ये चेंजेस होऊ शकतात। त्यानंतर डिटेलमध्ये बघा वॅकन्सीबद्दलची इथे माहिती दिलेली आहे। जागा किती आहेत आणि कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे। सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी DR टेलिकॉम स्ट्रेन यांच्यासाठी इथे 95 जागा असणार आहेत। SC साठी 14, ST साठी 7, OBC साठी 25, EWS साठी 9, OBC साठी 40 अशा इथे जागा असणार आहेत आणि PWD उमेदवारांसाठी सुद्धा इथे जागा आहेत। सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी यांच्यासाठी फायनान्स स्ट्रीम 25 जागा आहेत। SC साठी 4, ST साठी 2, OBC साठी 6, EWS साठी 2, OBC साठी 11 आणि PWD यांच्यासाठी 1 जागा असे इथे वॅकन्सी आहे। बघा, इथे कॅटेगरीनुसार रिझर्वेशन सुद्धा तुम्हाला इथे असणार आहे, ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकतात। कुठल्या कॅटेगरीसाठी किती एज रिलॅक्सेशन असणार आहे। सिलेक्शन प्रोसेस सुद्धा इथे दिलेली आहे। कम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर कॉम्प्रेसिंग ॲप्टिट्यूड टेक्निकल नॉलेज सेक्शन असणार आहे। त्यामध्ये तुमचं मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला इथे सिलेबस काय असणार आहे त्याबद्दलची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। बघा, तुमचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे। MCQ टाईप असणार आहे। कम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस टेस्ट असणार आहे। 180 मिनिट तुम्हाला इथे टाईम दिला जाणार आहे। पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा पद्धतीची तुमची इथे एक्झाम होणार आहे। ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे। 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी असणार आहेत। त्यानंतर टेक्निकलसाठी बघा 160 मार्क्स 160 क्वेश्चन असणार आहेत। टोटल 200 मार्क्स इथे एक्झाम होणार आहे आणि 180 मिनिट तुम्हाला इथे टाईम मिळणार आहे। त्यानंतर सेट B यांच्यासाठी बघा पार्ट 1 कॉमन असणार आहे। ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे 40 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी आणि पार्ट 2 कोर टेक्निकल फायनान्ससाठी 160 मार्क 160 क्वेश्चन असणार आहेत आणि 200 मार्क्सची एक्झाम असणार आहे आणि 180 मिनिट तुम्हाला इथे टाईम मिळणार आहे। अशा पद्धतीने तुमची इथे एक्झाम होणार आहे। मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स फायनल मेरिट लिस्ट तुमची इथे मार्क लागणार आहे आणि तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। बघा 0.25 इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ते तुम्ही पाहू शकता। तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स आणि किती घ्यायचे ती सुद्धा माहिती इथे दिलेली आहे आणि
बॉन्ड ऑफ ट्रेनिंग प्रोबेशन ट्रेनिंग पिरियडसाठी तुम्हाला बॉन्डसुद्धा इथे करायचं आहे, ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिलेबससुद्धा दिलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा. एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे काय लागणार आहे, टेलिकॉम ऑपरेटर यांच्यासाठी बघा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री, इक्विव्हॅलंट इंजिनिअरिंग डिग्री लागणार आहे. मिनिमम 60 गुण घेऊन तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यामध्ये कुठल्या डिसिप्लिन एज्युकेशन क्वालिफिकेशनमधून असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनमधून असेल तुमचे इंजिनिअरिंग पास, किंवा इलेक्ट्रॉनिक्समधून असेल, कम्प्युटर सायन्स असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, इलेक्ट्रिकल असेल, इन्स्ट्रुमेशन असेल आणि कॉम्बिनेशन डिसिप्लिन कोर असोसिएट इंजिनिअरिंग ब्रँचमधून जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर फायनान्स याच्यासाठी काय इथे एज्युकेशन लागणार आहे, चार्टर्ड अकाउंट आणि कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा अशा पद्धतीने तुमचं जर एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे सिलेबससुद्धा दिलेला आहे. पार्ट 1साठी कॉमन आहे आणि त्यानंतर पार्ट 2साठी थेरॉटिकल टेक्निकल असणार आहे, ते तुम्ही इथे पाहू शकता. कुठल्या तुमचं काय सिलेबस असणार आहे इथे दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. कॉमन सिलेबस पार्ट 1साठी मी इथे तुम्हाला थोडक्यात माहिती देते. क्वांटिटेटिव्ह अबिलिटी अँड डाटा सफिशियंट रिझनिंग असणार आहे. त्यामध्ये ॲनालिटिकल आणि लॉजिकल क्रिटिकल रिझनिंग असणार आहे. व्हर्बल अबिलिटी रीडिंग कॉम्प्रेशन अँड ॲनालिसिससुद्धा इथे असणार आहे पार्ट 1साठी. पार्ट 2साठी तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला काय असणार आहे. PDF हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. अशा पद्धतीने ही जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.